नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून देशभर गाजत असलेल्या या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. प्राथमिक माहितीनुसार संबंधित प्राध्यापक हे नीट परीक्षेचे प्रश्नपत्रिका सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे हे काम असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या प्रकरणात पूर्वीही अनियमितता झाली होती का याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. दरम्यान लातूरमधील एका खासगी क्लासेसवरही तपास यंत्रणाची नजर असून सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. काही जणांची चौकशी सुरू असून या रॅकेटशी संबंधित दुवे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे IPS तेजस्वी सातपुते. खरात प्रकरणाचा तपास सध्या हाताळत असलेल्या तेजस्वी सातपुते यांची आता पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरात प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITच्या प्रमुखपदाची जबाबदारी ही सातपुते यांच्याकडेच कायम ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे एकीकडे पुणे गुन्हे शाखेची मोठी जबाबदारी आणि दुसरीकडे राज्यभर चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाचा तपास अशी दुहेरी भूमिका आता तेजस्वी सातपुते निभावणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महा-TET परीक्षेच्या तारखेत बदल केलाय. आता महा-TET परीक्षा 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. नीट UG परीक्षा 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याने दोन्ही परीक्षांचे केंद्र आणि वेळापत्रक एकच येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली अखबारी धोरण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीतून दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी स्वतःला वेगळं केलंय. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या 5 वरिष्ठ नेत्यांविरोधात गुन्हेगारी अवमानाची याचिका दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. यात मनीष सिसोदिया, संजय सिंग, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केलं की पक्षपातीपणाचा कोणताही संशय निर्माण होऊ नये म्हणून त्या या प्रकरणातून बाजूला होत आहेत. तसेच संबंधित नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांनी उल्लेख केलाय. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तणाव वाढलाय. या दरम्यान अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल होत असल्याची शक्यता वर्तवली जाते. पूर्वी चीनला रोखण्यासाठी अमेरिका भारताला महत्त्वाचा सहकारी मानत होती. मात्र आता या भूमिकेत बदल दिसत असल्याचा दावा काही विश्लेषकांकडून केला जात आहे. महायुती सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली. परवा मार्च महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. तर काल अनेक महिलांना एप्रिल महिन्याचेही 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज प्राप्त होत आहेत. त्यामुळे अवघ्या 2 दिवसात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले असून लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेचा 3रा टप्पा जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून राज्यातील तब्बल 9,86,00,000 अधिक मतदारांच्या नोंदणीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्या माध्यमातून राबवली जाणार असून ते प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करतील. या कामात पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांचे बूथ लेवल एजंट्स देखील सहकार्य करणार आहेत. दरम्यान 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घराघरात भेटी, 5 ऑगस्ट रोजी मसुदा यादी प्रसिद्ध आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. देशभरातील गिग कामगारांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरोधात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनच्या अहवालानुसार आज लाखो डिलिव्हरी पार्टनर आणि कॅब चालक आपापले ॲप्स बंद ठेवून संपावर जाणार आहेत. या संपामुळे स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या मोठ्या सेवा कंपन्यांच्या कामकाजावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या इंधन दरामुळे उत्पन्न घटत असल्याचा आरोप करत कामगारांनी हा निर्णय घेतला असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि संबंधित कंपन्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणीही जोर धरतीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एक मोठा ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्युटर हब उभारण्यासाठी एक सामंजस्य करार केला. हा करार AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत करण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत 1,14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुंबईमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्याबाबत टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की राहुल गांधी संसदेला कोणतीही माहिती न देता परदेश दौरे करतात, तसेच नियमानुसार प्रवासाबाबत 3 आठवडे आधी सूचना देणे आवश्यक आहे। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ऐरोली ते काटाई नाका उड्डाणपूल प्रकल्प पुन्हा एकदा रखडलाय। ऐरोली ते कटाई नाका या मार्गावरील 6 पदरी उन्नत आणि भूमिगत रस्त्याचा प्रकल्प MMRDA मार्फत राबवला जातोय। ऑक्टोबर 2024 मध्ये तिसऱ्या टप्प्याचे कॉन्ट्रॅक्ट देऊनही भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही। जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू असलं तरी आणखी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या रबाळे आणि शिलफाटा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। हा नवीन मार्ग सुरू झाल्यास कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील प्रवास वेगवान होण्याची अपेक्षा आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये तीव्र वाद पाहायला मिळाला। ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत अवघ्या 5 मिनिटात 232 विषय मंजूर केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला। हे सर्व विषय शिवसेना आणि प्रशासनाच्या मदतीने बहुमताच्या जोरावर पारित झाल्याचा दावा भाजपने केला। यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि भाजप नगरसेवकांनी बाहेर पडत घोषणाबाजी केली। कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली। नागपूर मडगाव ही द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे आता नियमित सेवेत सुरू होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून या गाडीची सातत्याने मागणी होत होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रवाशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी, पर्यटक तसेच विदर्भातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही गाडी आता नागपूर मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणार आहे। नागपूरहून 16 मे 2026 पासून तर मडगावहून 17 मे 2026 पासून ही सेवा नियमितपणे सुरू होणार आहे। प्रवाशांसाठी ही नवी रेल्वे सेवा म्हणजे प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली। या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार बसने 3 खासगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर वाहतूक वेगवान झाली असली तरी अतिवेग आणि निष्काळजीपणा यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। उल्हासनगरमध्ये संतापजनक घटना घडली आहे। जात पंचायतीच्या कथित निर्णयानंतर एका कुटुंबाला मंदिरात प्रवेशबंदी असतानाही मंदिर परिसरात दिसल्याने काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेत एका महिलेचा सार्वजनिक अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। राज्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण असताना हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे। मान्सूनच्या आगमनाची अधिकृत चाहूल लागली असून 16 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालचा उपसागर आणि आसपासच्या समुद्री भागात ढगांची दाटी वाढली असून मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेत आणि सुरळीतपणे पुढे सरकण्याची शक्यता आहे। केरळमध्ये 31 मेच्या सुमारास मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे, तर 6 जून पर्यंत तो कोकण किनारपट्टीवर पोहोचू शकतो। दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात पुढील काही दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। IPL 2026 मध्ये काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या। कार्तिक शर्माच्या दमदार अर्धशतकामुळे CSKला चांगली धावसंख्या उभारता आली। मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्शलने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 38 चेंडूत 90 धावा ठोकल्या। त्याच्या खेळीच्या जोरावर लखनौने 16.4 षटकात लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला। आज टाटा IPL 2026 मध्ये क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे एका हाय व्होल्टेज सामन्याकडे, कारण आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स मैदानात आमने-सामने येणार आहेत। कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार असून दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षा असलेल्या कॉमेडी चित्रपट वेलकम टू द जंगलचा अधिकृत टीजर रिलीज झाला। अक्षय कुमार यांच्या जबरदस्त कॉमेडी आणि इतर कलाकारांच्या मजेशीर अंदाजाने भरलेला हा टीजर प्रेक्षकांना खूप आवडत आहे। 79व्या कान्स चित्रपट महोत्सवात आलियानं तिच्या ग्लॅमरस लुकमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आयव्हरी सिल्क साडी गाऊन आणि ब्रिजटन स्टाईल कोरल गाऊनमध्ये तिचा रेड कार्पेट अवतार प्रचंड व्हायरल झाला। मात्र सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओमुळे असा दावा केला गेलाय की आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्स आलियाकडे दुर्लक्ष करत होते। या ट्रोलिंगला आलियाने शांतपणे सडेतोड उत्तर दिलंय।
तिने एका युजरला रिप्लाय करत लिहिलंय, वाईट का वाटतंय, तू तर मला नोटीस केलंस ना. आलियाच्या या क्लासी आणि स्मार्ट उत्तराचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत असून सोशल मीडियावर सॅवेज बट क्लासी अशी चर्चा रंगली आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.